नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कवीज अकॅडमी व कलाविश्व रंगभूमीतर्फे शिरोळमध्ये गरबा व दांडिया कार्यशाळेस प्रारंभ। सांस्कृतिक उपक्रमातून आरोग्य संपदेचा विचार रुजवावा, गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन। कवीज अकॅडमीच्या प्रमुख कविता माने यांच्या पुढाकारातून योगा तसेच गरबा दांडियाचं प्रशिक्षण देऊन महिलांना प्रोत्साहन दिलं जात आहे। कलाकारांनी विविध कला क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे। नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावं, कलेचं संवर्धन व्हावं यासाठी कला संस्थांची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे। लोकप्रबोधनासाठी कला हे प्रभावी माध्यम असून सांस्कृतिक उपक्रमातून कलेचं संवर्धन व आरोग्य संपदेचा विचार रुजवला पाहिजे, असं मत दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांनी व्यक्त केलं। येथील दत्त साखर कारखान्याच्या कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात कवीज डान्स अकॅडमी व कलाविश्व रंगभूमी शिरोळ यांच्या वतीनं 2 दिवसीय गरबा व दांडिया महिला कार्यशाळेस प्रारंभ झाला। या कार्यशाळेचं उद्घाटन गणपतराव पाटील दादा यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। कवीज अकॅडमीच्या प्रमुख कविता माने यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली। यावेळी दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील, कलाविश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉक्टर दगडू माने, इंजिनियर डॉक्टर विजयराज कोळी यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमात शुभांगी फल्ले, ज्योत्स्ना यादव, योगिता घुले, डॉक्टर शुभदा फल्ले, दिलीप पाटील कोथळीकर यांच्यासह कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंजिनियर रणजित माने यांनी आभार मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।